मुंबई नाका पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने विक्रीसाठी गोवंशाची कत्तल करणाऱ्या 2 इसमास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 80 किलो मुद्देमाल हस्तगत केलाय। दिनांक 28 ऑगस्ट रोजी मुंबई नाका पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस शिपाई बोरनारे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास राधे सोसायटी फ्लॅट नंबर 2 सह्याद्री हॉस्पिटलच्या पाठीमागे नाशिक येथे राहत्या घरात गोवंश जातीचे जनावरांची कत्तल होते। सदरची बातमी ही वरिष्ठांना देऊन त्यांच्या आदेशाने मुंबई नाका पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे पथक तयार करून सदर ठिकाणी सापळा रचून दिलेल्या बातमीप्रमाणे राधे सोसायटी फ्लॅट नंबर 2 सह्याद्री हॉस्पिटल मागे नाशिक येथे राहत्या घरात हॉलमध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल होत असल्याचं दिसून आल्याने पथकातील सर्व अंमलदारांनी घरात जाऊन पंचसमक्ष छापा मारला असता गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केलेले गोमांसाचे तुकडे केलेले अवयव मिळून आले। त्यावेळी त्या ठिकाणी 3 इसम हे आढळून आले। त्यापैकी एक इसम हा तेथून पळून गेलाय। सदर बाबत येथे उपस्थित असलेल्या इसमांना त्यांची नावे विचारली असता अरबाज असलम कुरेशी वर्ष 28 राहणार राधे सोसायटी फ्लॅट नंबर 2 द्वारका नगरी नाशिक, दानिश रफिक कुरेशी वर्ष 30 राहणार महाडा बिल्डिंग वडाळा गाव नाशिक, पळून गेलेल्या इसमाचे नाव शोएब समद कुरेशी वर्ष 34 राहणार कसाई वाडा कुरेशीनगर वडाळा नाशिक असे सांगितले। त्यानंतर सदर ठिकाणावर कत्तल करून तुकडे केलेले 80 किलो वजनाचे एकूण 16,000 रुपये किमतीचे गोमांस पंचसमक्ष ताब्यात घेऊन सदर 3 आरोपींविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कामगिरी माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनांखाली मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या राबवली आहे। एबी न्यूज करिता गणेश सदाफुले, नाशिक।